हे आपलं शेंगदाण्याचं आणि तिळाचं वाटण पूर्णपणे तयार झालेलं, नक्की ट्राय करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काही गडबडीच्या जीवनामध्ये आपण जर हे 1 महिना टिकणारं आपलं वाटण, शेंगदाणा आणि तिळाचं वाटण जर बनवून ठेवलं तर भाज्याही छान बनतील आणि कमी वेळेमध्ये अगदी आपल्याला टेस्टी भाज्या आणि चविष्ट भाज्या बनवण्यासाठी मदत होईल. नक्की ट्राय करा. नमस्कार. आज आपण शेंगदाण्याचं वाटण कसं बनवायचं हे पाहणार आहोत. कधीही भाजी बनवत असताना आपण कोणत्याही सुक्या भाज्या बनवण्यासाठी आपण हे शेंगदाण्याचं वाटण वापरतो. त्यासाठी आपण हे अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हिवाळ्यामध्ये आपण या शेंगदाण्याच्या वाटणावर थोडेसे तीळ वापरायचे, म्हणजे आपल्या भाज्यांनाही भरपूर असं चव येते. आणि हिवाळ्यात तीळही पौष्टिक असतात, त्यामुळे आपण यामध्ये तीळ वापरणार आहोत. चला, आपण हे शेंगदाणे अर्धा किलो आहेत, हे आता छान असे भाजून घेऊयात. भाजत असताना आपण नेहमी स्लो गॅसवरती भाजायचं आणि असे छान खरपूस असे शेंगदाणे भाजून घ्यायचे. चला, आपण भाजून घेऊयात. अगदी आपल्याला स्लो गॅसवरती हे शेंगदाणे असे भाजून घ्यायचे. सतत आपल्या या शेंगदाण्याला असं फिरवत राहायचं, कारण असे खाली हे चिकटणार नाहीत शेंगदाणे. थोडंसं असं फिरवत राहा. हे पाहू शकता, असे आपले हे शेंगदाणे भाजून झालेले आहेत. आता आपल्याला यामध्ये तीळ घालायचे आहेत, मग ते तीळही आपल्याला भाजून घ्यावे लागतील. त्यासाठी आपण हे तीळ भाजून घेऊयात आता आणि हे शेंगदाणे आपण काढून घेऊयात. अगदी छान असे भाजलेले आहेत आणि आतून असे कुठेही करपलेले नाही, पाहू शकता. आता हे आपण शेंगदाणे काढून घेऊयात. या ताटामध्ये आपण हे शेंगदाणे काढून घेऊयात. हे असे थंड होतील. आपल्याला आता हे तीळ भाजून घ्यायचे आहेत. अर्धा किलो शेंगदाणे आणि हे वाटी तीळ. हिवाळ्यामध्ये शेंगदाण्याचं वाटण करत असताना नेहमी तुम्ही तिळाचा वापर करा. हे तीळही आपल्याला असे छान भाजून घ्यायचे. तीळ भाजत असताना थोडंसं सतत फिरवत राहा, कारण हे तीळ असे बाहेरही उडणार नाहीत किंवा खालीही चिकटणार नाहीत. याला छान असं फिरवत राहा. हे आपले तीळ असे भाजून झालेले आहेत, पाहू शकता. अगदी आपण खरपूस असे तीळ हे भाजलेले आहेत. आता हे तीळही आपण काढून घेऊयात. हे तीळ उतरेपर्यंत आपल्याला असं सतत फिरवत राहायचं आहे. आता हे तीळ काढूयात आपण, पाहू शकता छान असे भाजलेले पण आहेत. आता आपल्याला या शेंगदाण्यामध्ये हे तीळ काढायचे आहेत आणि हे तीळही आपल्याला असे थंड करून घ्यायचे आहेत. यामध्ये असे आपण हे तीळ घातलेले आहेत आणि हे थंडही करून घ्यायचे आहेत आपल्याला. आता हे असं मिक्स करून ठेवूयात आणि थंड झाल्याच्या नंतर आपल्याला मिक्सरला काढून घेऊयात आपण. हे आपले शेंगदाणे आणि तीळ अगदी थंड झालेले आहेत, पाहू शकता, आणि छानही असे भाजून झालेले आहेत. आता हे आपल्याला मिक्सरला काढून घ्यायचं आहे. मिक्सरला काढत असताना आपल्याला हे आता मिक्सरला काढून घ्यायचं आहे. आपल्याला अगदी बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला. चला, हे पाहू शकता, असं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा, आता हे काढून घेऊयात आपण. हे काढून घेऊयात आणि सर्व शिल्लक राहिलेलं आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात. हे पण मिक्सरला काढून झालंय. आता हेही काढून घेऊयात. हे पण आपलं मिक्सरला काढून झालेलं आहे. हेही काढून घेऊयात आपण. पाहू शकता, अगदी छान आपला असा शेंगदाणा आणि तीळचं वाटण तयार होतंय. हे पण आपलं मिक्सरला काढून झालंय. हे पाहू शकता, अगदी छान असं वाटून झालंय. हेही काढून घेऊ. हे आपलं शेंगदाणा आणि तिळाचं वाटण पूर्णपणे वाटून झालेलं आहे, पाहू शकता. आणि हे वाटण तुम्हाला 1 महिना टिकू शकतं. अगदी घाई गडबडीच्या जीवनामध्ये आपल्याला
असं झटपट भाज्या जर बनवायच्या असतील तर हे वाटण नक्की तुम्ही बनवून ठेवा आणि नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्णपणे पहा, कुठे स्किप करू नका.